उद्या होणाऱ्या देशव्यापी मॉकड्रिलच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। भारताची जनता मानसिकदृष्ट्या मजबूत आहे, हा देश सदैव लढायला सज्ज असल्याचं राऊतांनी म्हटलंय। 1971 साली युद्ध आम्ही अनुभवलं आहे असं राऊतांनी म्हटलं, तर आम्ही मॉकड्रिललाही तयार असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। युद्ध सरावाच्या दरम्यान आम्हाला बंदुका देणार का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला, तर सरकारनं 2 दिवसांचं अधिवेशन घ्यावं असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर अमित शहांच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा राऊतांनी मागणी केली आहे। तुम्ही मॉक ड्रिल घेत राहा, पण दाखवा तुम्ही काय करताय। एकदा काय ते आरपार होऊन जाऊ द्या ना। किती दिवस तुम्ही अशी टांगती तलवार ठेवणार आहात? आणि पुढली जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी तुम्ही आतापासून या देशातल्या सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे। युद्ध करणं सोपं असतं, युद्धानंतर अनेक अडचणींना देशाला तोंड द्यावं लागतं। त्याच्या तयारीसाठी तुम्ही देशातल्या समस्त राजकीय पक्ष, विरोधी पक्षांना बरोबर घेऊन काम करणं गरजेचं आहे। काश्मीरच्या प्रश्नावर सध्याच्या परिस्थितीवरती 2 दिवसाचं संसदेचं विशेष अधिवेशन तुम्ही घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांशी मनमोकळेपणानं चर्चा केली पाहिजे। देशाचे गृहमंत्री अमित शहा जे अपयशी गृहमंत्री आहेत त्यांना पुढली परिस्थिती सांभाळता येणार नाही, हे मी परत सांगतो। त्यांना पदावरून हटवायला पाहिजे। मॉकड्रिलचं हे काल परवा आलेलं आणि आमचं सहकार्य केंद्राला असेल ना तर राज्याला असेल, पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमचं सहकार्य आहे। आम्हाला पोलिसांनी परवानगी दिली, त्यांनी जर दिली नसती तर आमचा कदाचित हे प्रश्न तर आहेतच प्रलंबित आणि ते मांडतच राहणार, पण ते झालं नसतं। पण पोलिसांनी ज्यावेळेला परवानगी दिली आहे त्या अर्थी आम्ही आमचं निवेदन घेऊन कलेक्टर ऑफिसला जाणार आहे। मॉकड्रिलचा टायमिंग जो संध्याकाळी आहे त्याच्या आधीच आम्ही प्रत्येकजण आपापल्या जागेवर घरामध्ये किंवा याच्यामध्ये आम्ही असणार आणि आमचा सपोर्ट आहे। या गोष्टीला केंद्र सरकारला कायम पक्षप्रमुखांनी सांगितलं आहे, कायम आमचे प्रवक्ते बोलत आहेत, कायम आमचे संजय राऊत बोलत आहेत की आमचा सपोर्ट आहे। त्यामुळे ह्या गोष्टीचा आणि त्या गोष्टीचं हे करून ट्रोल करण्याचा प्रयत्न करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।